नमस्कार मंडळी, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहत आहात पैसा पाणी. पैसा पाणीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की देशामध्ये परकीय चलन म्हणजे फॉरेन एक्सचेंजचा साठा किती आहे. हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचं कारण असं आहे की सरकारने आवाहन केलं आहे, पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे की आपण परकीय चलन वाचवण्याची गरज आहे, फॉरेन एक्सचेंज कमी करायची, खर्च करण्याची गरज आहे. तर हे वाचवण्यासाठीच सरकारने जसं सोनं चांदी महाग केलं, पेट्रोल डिझेल महाग केलं, असं आव्हान केलं जातं आहे की तुम्ही वर्क फ्रॉम होम करा, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. तर हे करण्याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे की जो परकीय चलन आहे किंवा जे फॉरेन एक्सचेंज आहे त्याचा साठा युद्धानंतर जवळपास 31 म्हणजे $31 बिलियन कमी झालेला आहे. अजूनही जो आपल्याकडे साठा आहे तो वेगवेगळे अंदाज असे आहे की आपल्याकडे 9 महिन्यापासून 11 महिन्यापर्यंतचा साठा आहे डॉलरचा. म्हणजे उद्या आपलं काही एक्सपोर्ट बंद झालं, आपल्याकडे एकही डॉलर देशात नाही आला, तरी आपल्याला जे तेल खरेदी करायचं आहे, सोनं, इतर सामान जे जगातनं मागवायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे 11 महिने एवढे डॉलर आहे किंवा आपल्याकडे परकीय चलन आहे. मग हे भीती वाटण्याचं कारण काय? हेच आपण आज चर्चा करणार आहोत पैसा पाणीमध्ये. तर बघा, पहिली गोष्ट तर असं आहे की आपला देश जो आहे, आपण इम्पोर्ट जास्त करतो, म्हणजे परदेशातनं वस्तू किंवा सर्व्हिसेस जास्त मागवतो आणि परदेशामध्ये आपण विकतो कमी, म्हणजे एक्सपोर्ट आपला कमी असतो. म्हणजे परदेशामध्ये आपल्या देशातले जे सर्व्हिसेस आहे किंवा आपल्या जे सामान आहे ते कमी विकलं जातं. चीनमध्ये अशी परिस्थिती नाही आहे. चीनमध्ये काय आहे की त्यांचा एक्सपोर्ट जास्त आहे आणि इम्पोर्ट कमी आहे. आपल्याकडे उलटं आहे. आपल्याकडे काय आहे की आपण जवळपास समजा $100 आपला खर्च आहे इम्पोर्ट बिल आपलं, तर आपलं जे म्हणजे आपण जे खर्च करतो डॉलर ते आपण करतो $100, पण आपण कमवतो किती? 88 किंवा $88. याला म्हणतात करंट अकाउंट डेफिसिट. तुम्ही ऐकलं असेल CAD हा शब्द हल्ली फार वापरला जातोय. आता प्रश्न असा की हा $12 जो तोटा असतो तो आपण भरून कसा काढतो? तर तो आपण भरून असा काढतो परदेशी गुंतवणुकीमुळे, आणि ती 2 प्रकारे होती. एक असतं FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. जेव्हा परदेशातल्या कंपनी आपल्याकडे येतात, कारखाने लावतात, बिझनेस सुरू करतात, तर ते डॉलर घेऊन येतात, तर तो पैसा आपल्याकडे रिझर्व्ह बँक जो आपला परकीय चलनाचा साठा आहे त्याच्यात ते जमा होतो पैसे. दुसरा जो मार्ग आहे तो आहे परदेशी गुंतवणूक जी आपल्या शेअर मार्केटमध्ये होते, त्याला म्हणतात फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट किंवा FPI. तर ही जी गुंतवणूक आहे हिला म्हणतात हॉट मनी. कारण काय, ही आज आहे, उद्या आहे, नाही आहे, माहीत नाही. त्यांचा मूड बदलला, त्यांनी विकले शेअर आणि ते गेले, तर त्यामुळे याला काही फार स्टेबल म्हणत नाही, याला हॉट मनी म्हणतात. तर सांगायचा अर्थ असा की ही जी दुसऱ्या प्रकारे जो पैसा आहे तो त्याला म्हणतात कॅपिटल अकाउंट. पहिलं होतं करंट अकाउंट, दुसरं आहे कॅपिटल अकाउंट. आता आपल्याकडे प्रॉब्लेम काय झाला आहे की आपलं जे करंट अकाउंट आहे तिथे तो जो गॅप आहे तोच आहेच, आणि कॅपिटल अकाउंटमध्ये जे पैसे येत होते ते कमी झाले, स्लो झाले. त्यामुळे एकूण संकट आपल्याला, हे जर युद्ध लांबणीवर गेलं तर तो वाढू शकतो. म्हणूनच हे आव्हान करण्यात येत आहे. आता झालंय काय बघा की जसं मी म्हटलं की जे पैसे RBI जो परकीय चलनाचा देशाचा जो साठा आहे तो युद्धापूर्वी जवळपास $730 बिलियन एवढा होता, $730 बिलियन. मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर म्हणजे आत्ता हल्ली जवळपास ते $31 बिलियन म्हणजे $31 बिलियन कमी झालं. तर कमी झाण्याचं कारण काय आहे? कारण 2 आहे मुख्यतः. एक तर असं आहे की युद्धामुळे जे इराणनी ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केलंय, तर तिथून जगात जे ऑइलचं सप्लाय कमी झालाय 20%. त्याच्या परिणामस्वरूप ऑइलचे भाव जे युद्धापूर्वी जवळपास $70 पर बॅरल होते ते $100 पलीकडे गेले. म्हणजे आपल्याला आणखीन पैसे मोजावे लागतात आहे. आज जर आपण आपण जर ऑइल खरेदी करायला जातो तर आपल्याला जास्त खर्च लागतो, जास्त डॉलर लागतात आहे. तर त्यामुळे पण एक
आपला जो साठा आहे त्याच्यावरती परिणाम होतो. दुसरा प्रॉब्लेम काय आहे की जे परदेशी गुंतवणूकदार आहे म्हणजे FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, हे जे गुंतवणूकदार आहे यांनी गेल्या 2 महिन्यामध्ये जवळपास $20 बिलियन, लक्षात घ्या, एकूण साठा कमी झाला $30 बिलियन आणि $20 बिलियन एकट्या जे गुंतवणूकदार आहेत त्यांनीच विकून काढले. कारण त्यांना असं वाटतंय की भारतीय बाजारामध्ये काही पैसे बनवू शकत नाही. एक त्याचं कारण आपण पहिले म्हटलं होतं की AI मुळे पण त्यांना भीती वाटते की भारतमध्ये एवढी AIची अपॉर्च्युनिटीज नाही जेवढे अमेरिकेत आहे किंवा तायवानला आहे किंवा साऊथ कोरियाला आहे. तर एक ते पण कारण आहे आणि युद्धामुळे एकूणच जी इकॉनॉमीची परिस्थिती त्याच्यात त्यांचा कदाचित विश्वास नसावा की या मार्केटमध्ये आपण पैसे बनवू शकतो म्हणून ते विक्री करतात. तर या 2 कारणामुळे आपला फॉरेन रिझर्व्ह जो आहे, हे 2 मोठे कारण आहे की आपलं कमी होतोय. त्याच्यात आणखीन एक जी भर पडती आहे ती अशी आहे की युद्धाच्या पूर्वी आपलं डॉलरची किंमत होती जवळपास $90. एका डॉलरसाठी किंमत होती $90 आणि आता ती झाली आहे $96. तर याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की जेव्हा रुपया घसरतो तर असं नाही आहे की रिझर्व्ह बँक बसून असतो फक्त. रिझर्व्ह बँक जे आहे त्यावेळी जाऊन बाजारामध्ये डॉलर सोडतं किंवा त्याच्यामुळे काय होतं, ते डॉलर विकतं एका प्रकारे, म्हणजे डॉलरचा सप्लाय वाढतो आणि डॉलरचा भाव जो आहे तो थोडा स्थिरावतो, असं ते एक त्याच्यात मागचं एक समीकरण असतं. तर ते समीकरण असल्यामुळेही आपला जो रिझर्व्ह आहे तो काही प्रमाणात कमी झाला आहे. तर रिझर्व्ह किती कमी झाला आहे, काय ही भीती सारखी गोष्ट आहे का? कारण लोक सारखं म्हणतात की 1991 साली पण अशीच परिस्थिती होती. ही तशी परिस्थिती नाही. त्यावेळी आपल्याकडे जवळपास 1 महिन्याभराचं इम्पोर्ट करण्याचं एवढंच फॉरेन एक्सचेंज उरलं होतं, परकीय चलनाचा साठा उरला होता. त्यामुळे त्यावेळी आपल्याला IMF कडनं लोन घ्यावं लागलं होतं, आपला बाजार उठावा लागला होता. एकूणच खूप मोठा क्रायसिस होता. त्याच्या त्या क्रायसिसचं कारणही जे होतं त्यावेळी ते गल्फ वॉर होतं. आणि आताही जे आखाती देशांमध्ये युद्ध आहे तेच परत एक कारण म्हणलं, कारण आपली जी डिपेंडन्सी आहे ऑइलवरती, आपलं जे जवळपास 85% जे आपलं ऑइल आहे ते परदेशात नाही येतं. तर जेव्हा जेव्हा गल्फमध्ये वॉर होतो, कुठलाही जिओ पॉलिटिकल क्रायसिस होतो, आपल्याला त्याचा फटका बसतो, जसं आपल्याला 1991 मध्ये बसला होता. मात्र परिस्थिती तितकी भयंकर नाही आहे. नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहे डॉक्टर अशोक लाहिडी, त्यांनी इंडिया टुडेला एक मुलाखत दिली. त्यांनी म्हटलं की देशामध्ये 9 महिन्याचं इम्पोर्ट बिल कव्हर करण्या एवढा फॉरेन रिझर्व्ह आहे, आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे. म्हणजे आपल्याकडे अर्थ काय झाला की जर 9 महिने जरी आपल्याकडे एकही डॉलर आला नाही देशामध्ये, तरी आपल्याकडे 9 महिन्याची सोय आहे. आणि आंतरराष्ट्रीय मानक असं म्हणतात, म्हणजे जे स्टँडर्ड्स आहे की बाबा किमान तुमच्याकडे 3 महिन्याचा असावा. काही देशांमध्ये म्हणतात की तुमच्याकडे 6 महिन्याचा असावा. तर 3 ते 6 महिन्याचं आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असलं पाहिजे, जे आपल्याकडे आता 9 ते 11 महिन्याचं आहे. पण तुम्ही म्हणाल एवढी भीती निर्माण करण्याची काय गरज आहे, एवढं काळजी करण्याची काय गरज आहे? तर गरज अशी आहे की अमेरिकेने जेव्हा इस्रायल बरोबर हल्ला केला इराणवरती, तर असं वाटलं होतं की हे काही आठवड्यात, म्हणजे जसं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की 5-6 आठवड्यामध्ये आम्ही हे संपवून टाकू. तर आता ते 5-6 आठवडे जवळपास 10-12 आठवडे झालेत, म्हणजे 3 महिने जवळपास होत आलेत. आणि अशी अपेक्षा होती की जेव्हा चीन आणि अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष यांची मुलाखत होईल तर काहीतरी तोडगा निघेल. तो अजून तोडगा निघालेला नाहीये. तर आता जर हे युद्ध जर 1 वर्षभर समजा लागलं तर काय होईल? आपला जो परकीय चलनाचा साठा आहे त्याच्यावरती प्रेशर येईल. म्हणूनच सरकारकडनं हे म्हणण्यात येते की तुम्ही पेट्रोल डिझेलचा वापर आतापासूनच कमी करा, आतापासूनच तुम्ही सोन्या चांदी खरेदी बंद करा.